हालेलुया. खरोखरच आज आपण प्रभू येशूच्या नावाला मान महिमाने गौरव द्या, कारण तो जगाचा तारणारा म्हणून ह्या जगात आलेला आहे. आणि त्यासाठी आपण पाहत आहोत की लूक 2:11, ऐकावं ऐका, खुश खबर ऐका, दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि खरोखरच ही आनंदाची घोषणा कोण करत आहे, तर ही आनंदाची घोषणा देवदूत करत आहेत. आणि ही घोषणा करण्याचा मागचा उद्देश काय आहे, तर देवाच्या प्रिय लेकरांनो, उत्पत्ती 3:6, जेव्हा आदाम हवेनं देवाची आज्ञा मोडली, म्हणजे त्यांनी पाप केलं आणि पाप केल्यामुळं त्यांचा देवाचा सगळा संबंध तुटला गेलेला आहे आणि त्यांना एदेन बागेतून हाकलून बाहेर काढलेलं आहे. कारण त्या ठिकाणी खरोखरच हवाबाई हिनं सैतानाच्या गोड बोलण्या भाषणाला बळी पडून पापात पडली आणि त्यामुळं या जगामध्ये पापाची पेरणी झाली म्हणा, किंवा जगात ह्या पाप आलं असं जरी म्हटलं तर काय चुकणार नाही. आणि त्यामुळं काय झालेलं आहे, रोम 8:20, संपूर्ण अधिकार हा सैतानाच्या हातात गेलेला आहे. आणि सैतानाच्या हातात गेल्यामुळं काय झालेलं आहे, रोम 8:22, संपूर्ण सृष्टी, संपूर्ण जग दुःखाने व्याकुळ झालेलं आहे, कणत आहे, वेदना भोगत आहे. कारण हे पापाचं ओझं फार भयंकर आहे. आणि अशा वेळेस रोम 8:19, देवाचा पुत्र देवाच्या लेकरांना या पापाच्या शापाच्या सैतानाच्या बंधनातून मोकळं करण्यासाठी कधी प्रगट होणार आहे, म्हणून संपूर्ण सृष्टी त्याची आतुरतेनं काय करत आहे, वाट पाहत आहे. आणि आतुरतेने वाट पाहत असताना स्वर्गीय पित्याला, परमेश्वराला मोठा प्रश्न पडलेला आहे की आता ह्या संपूर्ण सृष्टीला ह्या सैतानाच्या बंधनातून कसं सोडवायचं आणि माझ्यासाठी कोण तयार होईल. तर यशाया याच्या 6व्या अध्याय आणि 8व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की मी तयार आहे, मला पाठवा. आणि खरोखरच त्यावेळेस स्वर्गीय पित्याला आनंद झाला की माझ्यासाठी कोणतरी जाण्यास तयार आहे, आणि तो म्हणजे प्रियप्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि मग हा प्रियप्रभू येशू जिवंत देवाचा पुत्र आहे. आता ह्याला जगामध्ये यायचं आहे, पण आता कोणत्या माध्यमातून यायचं, तर देवाची अशी योजना होती की यशाया 7व्या अध्याय 14व्या वचनामध्ये की देवाच्या सामर्थ्यानं एका कुमारिकेच्या पोटी त्याचा जन्म होणार आहे. आणि जेव्हा त्याचा जन्म होईल तेव्हा त्याला इमॅन्युअल म्हणतील, म्हणजे आमच्याबरोबर देव. आणि खरोखर हे भविष्य यशाया संदेशानं प्रियप्रभू येशू जन्मास येण्याच्या अगोदर 700 वर्ष अगोदर केलेलं होतं की जगाचा तारणारा जन्मास येणार आहे. आणि म्हणूनच योहान 1:29 देवाचं वचन सांगत आहे की हा पहा जगाचे पापहरण करणारा देवाचा कोकरा. देवाच्या प्रिय लेकरांनो, खरोखरच येशू ख्रिस्ताचा जन्म हा अतिशय विशेष तऱ्हेनं झालेला आहे की त्यानं मानवरूप घेतलेलं आहे. परंतु त्याचा जन्म कुमारी मरियेच्या पोटी झालेला आहे. मरियेचं आणि योसेपाचं साखरपुडा झाला होता, मागणी झालेली होती, पण लग्न झालेलं नव्हतं. परंतु देवदूतानं तिला दर्शन देऊन सांगितलं की मरिये, तू कृपा पावलेली आहेस, तुला गर्भधारणा होणार आहे, तुला पुत्र होणार आहे, त्याचं नाव तू येशू ठेव. येशू म्हणजे तारणारा. पण ती म्हणते हे कसं काय, माझं
लग्न झालं नाही, एंगेजमेंट झालेलं आहे, लग्न झालं नाही, परंतु ते म्हणजे काय हरकत नाही, देवाची जशी इच्छा असेल तसं मला होऊ दे. कारण पूर्वीच्या काळी असं होतं, लग्नाच्या अगोदर का एखाद्या मुलीला गर्भधारणा झाली तर तिला दगडमार करून तिचा जीव घेत होते. पण ती म्हणेल काही हरकत नाही, देवाची इच्छा आहे तर ह्याच्यासाठी मी तयार आहे. आणि त्याच वेळेस योसेफाला सुद्धा स्वप्नात म्हणजे तो विचार करत आहे, आता लग्न होण्याच्या अगोदर ही प्रेग्नंट आहे, आता हिला मी काय करू, कसं सोडू. तर तो म्हणतो की मी तिला गपचूप सोडून टाकतो. आणि तो झोपला असताना देवाने त्याला दृष्टांतात सांगितलं, स्वप्नात सांगितलं, योसेफा तू असं करू नकोस, तिनं काय वाईट कृत्य केलेलं नाही आहे, तर देवाची कृपा तिच्यावरती झालेली आहे आणि देवाचा पुत्र जगाचा तारणारा तिच्या पोटी येणार आहे. मग तो म्हणतोय ठीक आहे. आणि तोपर्यंत तो तिच्याबरोबर राहिला, नावनिशी लिहून द्यायला ते बेथलेहेमाला गेलेत. तिकडे जाण्यासाठी त्यांना जवळजवळ 150 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. तेव्हा काय गाडी नाही, घोडं नाही, विमान नाही, काय नाही, काय नाही, परंतु ते गाढवावरती बसून गेलेत. त्या बेथलेहेमात गेलेत तर नावनिशी द्यायला इतकी गर्दी, पाय ठेवायला जागा नाही, उतार शाळेत तर अजिबात जागा नाही. आणि त्याच वेळेस मरेचे 9 महिने 9 दिवस झाले असताना तिला प्रसूती वेदना चालू झालेल्या आहेत. आणि मग ते लोकांच्याकडे जाऊन म्हणतात, माझ्या पत्नीच्या पोटामध्ये प्रसूती वेदना होत आहेत, आम्हाला जरा जागा देता का. ते म्हणतात आमच्याकडे जागा नाही बाबा. प्रत्येक ठिकाणी गेलेत तर कोणी त्यांना जागा दिली नाही. एका ठिकाणी गेलेत तर एक मनुष्य म्हणते, बाबा तुम्ही लय अडलेला आहेसा, नडलेला आहेसा, तर तो बघा गायचा गोठा आहे बघा, तुम्हाला पाहिजे तर तिथे तुम्ही जावा. ते म्हणतात काय हरकत नाही, असू दे. आणि ते गायीच्या गोट्यात गेलेत आणि गायीच्या गोट्यामध्ये येशू बाळाचा, जगाच्या तारणाऱ्याचा जन्म झाला. आणि त्यावेळेस संपूर्ण स्वर्गामध्ये, पृथ्वीमध्ये आनंद झाला, कारण जगाचा तारणारा जन्मास आलेला आहे. आणि त्यामुळं रात्रीच्या वेळेस मेंढपाळ रानात आपले मेंढरं राखत होते आणि ते देवदूत त्यांना प्रगट झालेत आणि देवदूताचा प्रकाश बघून ते घाबरून गेलेत. आणि तेव्हा देवदूत म्हणते, घाबरू नका, तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि मग सगळ्या देवदूतांचा थवाच्या थवा पृथ्वीवरती आला आणि ते जयघोष करू लागलेत, आनंद करू लागलेत, आनंदानं गाऊन सांगायला लागलेत की जगाचा तारणारा जन्मास आलेला आहे. आणि खरोखर येशया संदेशाने केलेलं भविष्य आज हे काय झालेलं आहे, पूर्णतेस आलेलं आहे. म्हणून संपूर्ण जगामध्ये आज ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद साजरा होत आहे. कारण का, ख्रिस्त जन्मास आल्यामुळं ज्याने येशू ख्रिस्तावरती योहान 16 विश्वास ठेवला त्यांचं तारण झालेलं आहे, त्यांना सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे आणि त्यांची नावं जीवनी पुस्तकात आता लिहिली गेलेली आहेत. त्यांना दुसऱ्या मरणाची आता बाधा नाही. म्हणून संपूर्ण जगाचा तारणारा जन्मास आलेला आहे. म्हणून आनंद करीत आहेत, उल्हास करीत आहेत, आनंदाने जयघोष करीत आहेत. आणि हा ख्रिस्त जन्माचा जो सोहळा आहे हा फक्त आपल्या कोल्हापुरातच आहे असं नाही, तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आज ख्रिस्त जन्माचा सोहळा, जगाचा तारणारा जन्मास आला आहे म्हणून साजरा होत आहे. आणि देवाच्या प्रिय लेकरांनो, प्रिय प्रभू येशू हा राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू असून सुद्धा त्याला जन्म घ्यायला जागा मिळाली नाही. परंतु गायीच्या गोट्यात जेव्हा त्यानं जन्म घेतला तेव्हा त्या गोट्यातला अंधकार निघून गेला, गोठ्यातली दुर्गंधी निघून गेली, त्या गोठ्याला स्वर्गाचं रूप प्राप्त झालं. कारण जिवंत देवाचा पुत्र, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, शांतीचा अधिपती त्या गव्हाणमध्ये शांतपणे झोपलेलं आहे आणि त्याच्या प्रकाशानं सगळं प्रफुल्लित झालेलं आहे. आणि खरोखरच आपण पाहतो की मत्तई 8:20 सांगितले आहे की खोकडांना बिळं आहेत, आकाशातील पाखरांना घरटे आहेत, पण देवाच्या पुत्राला डोकं टेकायला जागा नाही. का,
तर देवाच्या पुत्राला लोक अजूनही ओळखत नाहीत. परंतु प्रकटीकरण 2:10 प्रमाणे आज तो स्वर्गीय पिता प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या अंतःकरणाच्या दाराजवळ येऊन दार ठोकत आहे. त्याला तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये यायचं आहे. आणि जो कोणी योहान 3:16 प्रमाणे येशूला आपला तारणारा म्हणून आपल्या जीवनात घेतो, त्याचं तारण होतं, त्याला सार्वकालिक जीवन मिळतं आणि त्याचं आणि येशूचं नातं एक होतं. कारण तेवढ्यासाठी प्रभू येशूनं पापातून, शापातून, सैतानाच्या बंधनातून बाहेर काढण्यासाठी आपला प्राण वधस्तंभावरती दिलेला आहे. आपलं मोलाचं रक्त वधस्तंभावरती ओतलं आहे. कारण रक्त ओतल्याशिवाय पापांची क्षमा होत नाही. आणि प्रभू येशूच्या रक्तानं योहान 1:1-7 प्रमाणे येशूच्या रक्तानं तुम्हाला आणि मला धुतलेलं आहे. आज आपण येशूची लेकरं आहोत. आज आपण येशूची प्रिय लेकरं आहोत. तसंच आज आपण त्याची स्वतःची लोक आहोत. म्हणून संपूर्ण जग आज ख्रिस्त जन्माचा हा आगळा वेगळा आनंद जाहीर करीत आहेत आणि म्हणत आहेत, ऐकावं ऐका, खुशखबर ऐका. आज जगाला तारणारा या जगात जन्मास आलेला आहे. हालेलुया. खरोखरच आज जर का आपण येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनात घेतलं, आपलं जीवन त्याला दिलं. कारण जेव्हा येशू ख्रिस्त जन्मास आला तेव्हा पूर्वेकडे मोठा तारा दिसू लागला आणि जे खगोलशास्त्रज्ञ आहेत ते म्हणे हा तारा काहीतरी विचित्र आहे, हा एक भव्य तारा आहे, कुठंतरी यहूद्यांचा राजा जन्मास आलेला आहे. आणि त्या राजाच्या शोधार्थ ते येत असताना तो तारा त्यांना मार्गदर्शन करत होता. आणि ते लोक हेरोद राजाच्या राजवाड्यात गेले, कारण तो राजा असेल म्हणून. परंतु राजांचा राजाचा आणि प्रभूचा जन्म हा गायीच्या गोट्यात झालेला होता. तो राजा म्हणतो की तुम्ही पण जा, कुठं जन्माला ते सांगा, मी पण येऊन त्याला नमन करतो. पण त्याच्या अंतःकरणामध्ये त्या जन्मलेल्या बाळाबद्दल काय आदर नव्हता, पण द्वेष होता. आणि त्या मागील लोकांनासुद्धा सांगितलं की तुम्ही आता परत तिकडे जाऊ नका, तर दुसऱ्या वाटेने जा. आणि ते बेथलेहमाला येत असताना तो तारा त्यांना मार्गदर्शन करत होता. आणि जिथं येशू बाळ जन्मला आहे त्या बेथलेहमात त्या गायीच्या गोठ्यावरती तो तारा येऊन थांबला. ते आतमध्ये गेले, ते पाहतात तर राजांचा राजा प्रभूंचा प्रभू त्या ठिकाणी जन्मास आला आहे. त्यांना एवढा आनंद झाला की त्यांनी आनंदानं त्याच्यासाठी आणलेल्या सोनं, रूप, हिरे, मोती सगळे त्याला अर्पण केलेत आणि ते आनंदाने निघून गेलेत. आणि मेंढपाळसुद्धा म्हणे चला आपल्याला देवबापानं सांगितले, आपण जाऊन बघूया. आणि ते पण घाईघाईने आलेत आणि येशू बाळाला त्याने नमन केले. त्यांनीसुद्धा त्यांच्या कळपातली धस्त्रपुष्पाचे मेंढरं आणून बाळाला अर्पण केलेत आणि आनंदाच्या देवाची स्तुती करत ते माघारी गेलेत. तर आज तुमचं आणि माझं एकच काम आहे, देवबाप तुमच्या माझ्या अंतःकरणाशी अंतःकरणाचा दार ठोकत असताना आपण येशूला आपल्या जीवनात घेऊया. आणि येशू ख्रिस्त जीवनात आल्यानंतर आपण येशूच्या प्रकाशात चालणारी, येशू बरोबर चालणारी लेकरं आहोत हे जगाला दिसू दे. आणि आपण पण म्हणूया, या हो या, आपण सगळेजण येशूच्या नावाचा जय जयकार करूया. कारण जगाचा तारणारा आज जन्मला आहे. पापातून, शापातून त्याने तुमची माझी मुक्तता केलेली आहे. आणि येशूची इच्छा आहे की कोणाचाही नाश होणे. म्हणून आपल्या कृतीकडून अनेकांना समजू दे की येशू हाच जिवंत देव आहे. आणि त्याला आपण शरण गेलो तर आपण आपला प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार आहे. देवबाप करू दे आणि आपल्याला हा ख्रिस्त जन्माचा सोहळा आनंदानं, हर्षानं पार पाडण्यासाठी सहाय्य करू दे, मदत करू दे, येशूच्या नावाचं गौरव करू दे. आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया. पवित्र प्रभू देवबापा, दया घन परमेश्वरा, माझ्या स्तुती पात्र देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, गौरवी आणि समर्थ बाप्पा, खरोखर ह्या जगाचा तारणारा म्हणून तू ह्या जगात जन्मास आलास. आम्हाला पापातून, शापातून, सैतानाच्या बंधनातून बाहेर काढून आज आम्हाला तुझी लेकरं बनवलीस. आज आम्हाला तुझी लोक बनवलंस. आणि पैतजापा याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देऊन मी तुझं आभार मानत आहे. देवबापा, तू तोपर्यंत तुझ्यामध्ये स्थिर राहण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर आणि तुझ्या नावाचं गौरव करून घे.
येशूच्या नावाने मागते म्हणा एक पित्या, आमेन. ऐका सुजन देववाणी ऐका, ऐका सुजन देववाणी ऐका, तारणारा आज जन्मला, तारणारा आज जन्मला. स्वर्गी दूतांना आनंद झाला, स्वर्गी दूतांना आनंद झाला. पहाते नाचती दाही दिसेला, पहाती नाचती दाही दिसेला. सांगे सुवार्ता सर्व जगाला, सांगे सुवार्ता सर्व जगाला. तारणारा आज जन्मला, तारणारा आज जन्मला. पूर्व दिसेला तारा उगविला, पूर्व दिसेला तारा उगविला. ज्ञानी लोकांना प्रश्न पडला, ज्ञानी लोकांना प्रश्न पडला. राजांचा राजा कोठे जन्मला, राजांचा राजा कोठे जन्मला. तारणारा आज जन्मला, तारणारा आज जन्मला. ऐका सुजन देववाणी ऐका, ऐका सुजन देववाणी ऐका, तारणारा आज जन्मला, तारणारा आज जन्मला. ज्ञानी चालले राजा शोधण्याला, ज्ञानी चालले राजा शोधण्याला. तारा चालला मार्ग दाविण्याला, तारा चालला मार्ग दाविण्याला. जाऊन थांबे बेथलेहेमाला, जाऊन थांबे बेथलेहेमाला. तारणारा आज जन्मला, तारणारा आज जन्मला. ऐका सुजन देववाणी ऐका, ऐका सुजन देववाणी ऐका, तारणारा आज जन्मला, तारणारा आज जन्मला. गव्हाणीत येशू बाळ निजला, गव्हाणीत येशू बाळ निजला. भेटी मोलाच्या अर्पिल्या राजाला, भेटी मोलाच्या अर्पिल्या राजाला. नमन केले बाळ येशूला, नमन केले बाळ येशूला. तारणारा आज जन्मला, तारणारा आज जन्मला. ऐका सुजन देववाणी ऐका, ऐका सुजन देववाणी ऐका, तारणारा आज जन्मला, तारणारा आज जन्मला.